अर्जुन म्हणतो, तुझा एक्स आहे. तुझा एक्स आहे, पण तू मला कधी सांगितलंच नाहीस. अंजली म्हणते, हो. काही नाही ते. अर्जुन म्हणतो, काही नाही, मग त्याने तुला फोन का केला? अंजली म्हणते, मला काय माहीत. अर्जुन म्हणतो, मग तू मला तुझ्यासोबत यायला का सांगितलंस? अंजली म्हणते, मला त्याच्यासोबत एकटं राहायचं नव्हतं आणि तू माझा नवरा आहेस म्हणून मला तू सोबत हवा होतास. अर्जुन म्हणतो, ओके ओके, पण ब्रेकअप का केला? अंजली म्हणते, "हं." अर्जुन म्हणतो, अंजली सांग ना. अंजली म्हणते, त्याने माझ्याच बेस्ट फ्रेंडसोबत मिळून फसवणूक केली आणि मी ते स्वतः पाहिलं. अर्जुन म्हणतो, अरे तो हरामखोर, माझ्या बायकोसोबत असं कसं करू शकतो तो? अंजली म्हणते, चांगलं झालं खरं तर. जर आमचं ब्रेकअप झालं नसतं तर आपण दोघं भेटलो नसतो आणि लग्नही झालं नसतं. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे. उद्या मी त्याचे आभार मानणार आहे तुझ्यावर चीट केल्याबद्दल. अंजली म्हणते, अर्जुन म्हणतो, जोक होता. चल झोपूया. उद्या तुझ्या स्वीट एक्सला भेटायला जायचं आहे. अंजली म्हणते, बंद कर अर्जुन. दोघं हसतात आणि एकत्र झोपतात. सकाळी अर्जुन म्हणतो, अंजली उठ, उशीर होतोय. अंजली म्हणते, हां हो, झोप येते. अजून 5 मिनिट झोपू दे ना. अर्जुन म्हणतो, नाही, आपल्याला डेटला जायचं आहे, विसरलीस का? अंजली अक्षरशः बिछाण्यावरून उडी मारते. अंजली म्हणते, काय? विसरले. 30 मिनिट अर्जुन, मी रेडी होते. अर्जुन म्हणतो, पटकन रेडी होऊ नकोस, वेळ घे शांतपणे. अंजली म्हणते, हो हो. दोघे तयार होतात, जेवतात आणि बाहेर पडतात. गाडीमध्ये अंजलीला एक मेसेज येतो. ती बघते. तो नोहाचा असतो. अंजली म्हणते, अर्जुन, नोहाने मेसेज केला. अर्जुन म्हणतो, काय म्हणतो? अंजली म्हणते, कॅफेमध्ये भेटायला बोलावलंय. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण जाऊ. ते तिथे पोहोचतात. अर्जुन म्हणतो, अंजली तू आधी जा, मी येतो. मला वॉशरूमला जायचं आहे. अंजली म्हणते, ठीक आहे. अंजली त्याला पाहते आणि जवळ जाते. अंजली म्हणते, नोआ. नोआ म्हणतो, हाय अंजली, बस. अंजली म्हणते, नोहा म्हणतो, कशी आहेस अंजली? अंजली म्हणते, मी ठीक आहे. नोहा म्हणतो, मग काहीतरी ऑर्डर करूया? अंजली म्हणते, नको. आधी सांग मला का बोलावलं आहेस? नोहा म्हणतो, मला फक्त तुला बघायचं होतं. अंजली म्हणते, एवढंच? मी बिझी आहे नोहा, माझ्याकडे वेळ नाही, सॉरी. नोहा म्हणतो, थांब अंजली, ते खरं कारण नाही. मला माहीत आहे मी तुझी फसवणूक केली, पण मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो अंजली. मला कळलंच नाही मी असं का केलं. तू माझ्यासाठी सगळं आहेस. प्लीज मला माफ कर. एक चान्स दे मला. अंजली म्हणते, काय? हे कसं काय बोलतोयस? तू मला धोका दिलास आणि आता कंटाळला आहेस म्हणून मी परत हवी आहे? लाज नाही वाटत तुला? नोआह म्हणतो, माहीत आहे अंजली, पण प्लीज माफ कर. मी तुला राजकुमारीसारखं ठेवेन, नेहमी सोबत असेन. अंजली म्हणते, मी निघते, पुन्हा कधी फोन करू नकोस. नोहाने तिचा हात पकडला. नोहा म्हणतो, प्लीज अंजली, जाऊ नकोस, चल आपण लग्न करू. अंजली म्हणते, सोड मला. म्हणते, सोड हरामखोर. नोहा म्हणतो, नाही, मी तुला सोडणार नाही. तो अजून घट्ट पकडतो आणि तेवढ्यात अर्जुन हे सगळं पाहतो आणि संतापून जातो. अर्जुन म्हणतो, कमीन्या. अर्जुन नोहाला जोरात घुसा मारतो. नोहा म्हणतो, काय रे, कोण आहेस तू? अर्जुन म्हणतो, तिला हात लावायची हिंमत कशी केलीस? नोहा म्हणतो, तुला काय करायचंय? हा आमचा विषय आहे, निघ इथून. नोहा पुन्हा अंजलीला पकडतो. अर्जुन पुन्हा त्याला ठोकतो. अर्जुन म्हणतो, सांगितलं ना स्पर्श करू नकोस तिला. अंजली म्हणते, अर्जुन बस, जाऊया. नोहा म्हणते, अंजली तू याला सांग ना की आपण एकमेकांवर प्रेम करायचो. अंजली म्हणते, काय? हा माझा नवरा आहे आणि तू त्याच्याशी असं बोलतोयस? मी निघते, पुन्हा फोन करू नकोस. नोहा म्हणतो, काय? नवरा? तू लग्न केलं आहेस? अर्जुन म्हणतो, पुन्हा माझ्या बायकोला हात लावला किंवा फोन केला तर केवळ घुसा देऊन सुटणार नाहीस, लक्षात ठेव. दोघं तिथून निघून जातात. अर्जुन म्हणतो, झालं आता सगळं, चल डेटला जाऊ. अंजली म्हणते, कसं बोलला तो? मला माफ कर म्हणतोय. मी काय बाहुली आहे का? अर्जुन म्हणतो, झालं ना आता, विसर. ये चल मजा करू. अंजली म्हणते, हो ठीक. दोघं अम्युजमेंट पार्कला जातात. कपलचे कपडे घेतात, सगळ्या राईड्स खेळतात, फोटो काढतात, आईस्क्रीम खातात, खूप मजा करतात. अंजली खूप खुश असते, पण अर्जुन घाबरलेला असतो राईड्समुळे. तरीही दोघे धमाल करतात. नंतर घरी परत येतात. खूप आनंदात दिवस चाललेले असतात. 1 महिना जातो. अंजली आता 2 महिन्यांची प्रेग्नंट असते. दोघं खूप हॅप्पी असतात. एक दिवस अंजली म्हणते,
अर्जुन आता येणार, आधी साफसफाई करायला हवी. ती शेल्फ साफ करताना त्यांचा कॉन्ट्रॅक्ट पेपर सापडतो. अंजली म्हणते हं, आता हे संपवायलाच हवं. तो कामावरून आला की आपण हे फाडून टाकू. तेवढ्यात गाडीचा आवाज येतो. अंजली म्हणते हं, आला. ती खाली जाते आणि कॉन्ट्रॅक्ट टेबलावर ठेवते. ती खूप एक्सायटेड असते. पण तो नसतो. ती त्याची आई असते. अर्जुनची आई म्हणते काय, तू अजून इथेच आहेस? तुला जायचं नाही? इथे का थांबली आहेस? अंजली म्हणते आई, मी अर्जुनची पत्नी आहे. मी त्याच्या पैशांसाठी नाही आले. मला त्याच्यावर खरंच प्रेम आहे. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. अर्जुनची आई म्हणते मी सांगितलंय मला आई म्हणू नकोस. इथे ये. ती अंजलीचा हात धरते आणि वर घेऊन जाते. आई म्हणते चल, तुझे सामान आवर आणि इथून निघ. अंजली म्हणते आई प्लीज असं करू नका. मला पैसे नको ताई, कृपया. आई म्हणते मला भिकाऱ्यांवर विश्वास नाही, निघ इथून. अंजली खूप रडत म्हणते आई प्लीज असं करू नका. ती तिच्या पायाला मिठी मारून विनवणी करते. पण अर्जुनच्या आईला काही फरक पडत नाही. आई म्हणते आत्ताच्या आत्ता निघून जा म्हटलं ना. आणि अचानक तिने अंजलीच्या पोटात जोरात लाथ मारली. अंजलीला तीव्र वेदना होतात आणि ती जिन्यावरून खाली पडते. आई तिकडे पाहते पण मदत करायला जात नाही. अंजलीचा खूप रक्तस्राव होऊ लागतो. तेवढ्यात मोलकरीण काकू धावत येते. काकू म्हणते अंजली. अंजली रडत म्हणते काकू खूप दुखतंय, माझ्या बाळाला वाचवा प्लीज. काकू म्हणते काही बोलू नकोस अंजली, मी ॲम्ब्युलन्सला फोन करते. काकू फोन करत असतानाच आई तिच्याकडे येते आणि म्हणते आज काय झालं ते त्याला काही सांगायचं नाही, समजलं? नाहीतर तुला माहिती आहे पुढे काय होईल. मोलकरीण काकू म्हणते हो मॅडम. ॲम्ब्युलन्स येते आणि अंजलीला हॉस्पिटलमध्ये नेतात. काकूने लगेच अर्जुनला फोन केला आणि तो रुग्णालयात धावत येतो. अर्जुन म्हणतो काकू काय झालं तिला? काकू म्हणते ती ती जिन्यावरून पडली. अर्जुन म्हणतो काय? तो रडू लागतो. पूर्ण घाबरलेला असतो. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतो. अर्जुन म्हणतो डॉक्टर ती ठीक आहे ना? डॉक्टर म्हणतात हो ती ठीक आहे, पण तिचं बाळ वाचलं नाही. अर्जुन म्हणतो काय? डॉक्टर म्हणतात मला माहिती आहे तुम्ही हे स्वीकारू शकत नाही, पण तुम्हाला स्वीकारावंच लागेल. आम्ही तुमचं बाळ वाचवू शकलो नाही. तिच्या पोटावर काहीतरी खूप जोरात लागलं होतं. नेमकं काय ते सांगू शकत नाही, पण त्याचा परिणाम बाळावर झाला. आम्ही खूप दुःखी आहोत. अर्जुन म्हणतो पण ती जिन्यावरून पडली, काही लागलं असं आठवत नाही. डॉक्टर म्हणतात नाही, नक्कीच काहीतरी झालंय तिथे. अर्जुन कोसळून रडू लागतो. त्याला थांबवतच नाही. त्याला ठाऊक असतं त्याचं बाळ आता नाही. त्याला अंजली समोर जायची हिंमत होत नाही. तिने हे ऐकलं तर ती तुटून जाईल आणि तो ते पाहू शकत नाही. तो बाथरूममध्ये जाऊन चेहरा धुवून येतो. तो तिच्या रूमकडे जातो आणि त्याला नर्स सगळं सांगत असताना ऐकू येतं. अंजलीला कळतं की तिचं बाळ कायमचं गेलं आहे. ती खूप कमकुवत होते. तेवढ्यात अर्जुन आत येतो आणि तिच्या शेजारी बसतो. अर्जुन म्हणतो अंजली रडू नकोस प्लीज, तुझं असं रडणं मला पाहवत नाही. प्लीज रडू नकोस. अंजली खूप जोरात रडत म्हणते अर्जुन आपलं बाळ, मला परत हवंय माझं बाळ. तो असं कसं काय जाऊ शकतो? अर्जुन आपण आता काय करू? काय करू आपण? अर्जुन म्हणतो अंजली रडू नकोस. मला माहीत आहे कसं वाटतंय. मला सुद्धा स्वीकारता येत नाही की आपलं बाळ गेलं हे, पण आपल्याला स्वीकारावं लागेल. अंजलीच्या तोंडातून अचानक निघतं अर्जुन ती ती असं कसं करू शकली? अर्जुन म्हणतो कोणी काय केलं? अंजली म्हणते काही नाही, मी बाथरूमला जाते. अर्जुन म्हणतो ठीक आहे हळूच जा, काही झालं तर मला हाक मार. अंजली म्हणते ती बाथरूममध्ये जाऊन कोसळून रडते. अंजली म्हणते माझं बाळ, तुला जाऊ दिलं मी, माफ कर. देवा आता मी काय करू? मला माझं बाळ परत दे. तिने असं कसं करू शकली माझ्याशी? मला मारायचं होतं तर मारो, पण माझ्या बाळाचं काय चुकलं होतं? का देवा, का ती मला इतका द्वेष करते? मी अर्जुनला सांगूही शकत नाही. ती त्याची आई आहे. मी काय करू आता? माझं बाळ. तिचे अश्रू थांबत नाहीत. ती चेहरा धुते पण रडणं थांबत नाही. डोळे लाल होतात. ती खूप कमकुवत वाटत चालत रूममध्ये परत येते. ती आत येते तेव्हा अर्जुन रडत असतो, पण तिला पाहताच तो लगेच अश्रू पुसून स्मित करतो. अर्जुन म्हणतो ये बस इथे अंजली, थोड्या वेळाने आपण घरी जाऊ आणि आराम करू, ठीक? अंजली म्हणते ती थोडा वेळ झोपी जाते. अर्जुन तिच्या शेजारी बसून असतो. थोड्या वेळाने ते घरी जातात आणि आराम करतात.
अर्जुन डॉक्टरने सांगितलेलं आठवतो. अर्जुन म्हणतो, ती कुठे धडकली नाही. मग आपल्या बाळाला असं काय लागलं? डॉक्टर म्हणाला पोटावर काहीतरी लागलं. मला अंजलीला विचारायलाच हवं. तो झोपायचा प्रयत्न करतो, पण अंजलीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू गळत असतात. तो ते पुसतो आणि तिला घट्ट मिठी मारतो. दरम्यान अर्जुनच्या घरी मोलकरीण काकू म्हणतात, मी त्याला खोटं कसं सांगू शकले? मी सगळं पाहिलं माझ्या डोळ्यांनी. मी खोटं कसं बोलले? ती बाई माणूस नाही. एवढी क्रूर कशी काय असू शकते? मला सगळं खरं खरं सांगायलाच हवं अर्जुनला. मी आता शांत बसू शकत नाही. मला अपराधी वाटतंय. हे देवा, कृपया आमच्या अंजलीला वाचव. किती निरागस आहे ती. त्याची आई तिच्यावर असं करू शकते, तरीही ती तिलाच प्रेम करते. अर्जुनच्या घरी सकाळी दोघं उठतात. अर्जुन म्हणतो, अंजली चल अंघोळ कर, आपल्याला बाहेर जायचं आहे. अंजली म्हणते, मी नाही येणार अर्जुन, मला बरं वाटत नाही, मी थोडा आराम करते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे आराम कर. पण अंजली, काल काही लागलं होतं का तुला? पोटावर काही धडक बसली का? अंजली म्हणते, नाही रे, काही नाही, काहीच झालं नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे आराम कर. मनातच तो म्हणतो, ती काहीतरी माझ्यापासून लपवत आहे. खरंच काय झालं होतं? पण आता मी तिला त्रास देऊ शकत नाही. मला काकूकडे विचारायलाच हवं. दिवस तासांसारखे निघून गेले. अंजली अजूनही दुःखी होती. ती तिच्या खोलीतून बाहेरच येत नाही. त्या दिवसापासून काकू घरात आलीच नव्हती. ती खूप अपराधी वाटून घेत होती. अर्जुनने तिला खूप वेळा फोन केला, पण तिने उचलला नाही. ती काही बोलूच शकत नव्हती. काही दिवसांनी आता अंजलीला थोडं बरं वाटू लागलं होतं. अर्जुन म्हणतो, अंजली, आपण डेटला जायचं का? अंजली म्हणते, खरंच जाऊ. अर्जुन म्हणतो, हो, पण आपण बस स्टॉपवर भेटूया. मी तुला घरून घ्यायला येणार नाही. तू स्वतः ये आणि नीट तयार होऊन ये. अंजली म्हणते, काय? तू मला घ्यायला येणार नाहीस? बरं ठीक आहे, वेळ सांग. अर्जुन म्हणतो, रात्री 7:30ला भेटू मग. मी ऑफिसला निघतो. अंजली म्हणते, बाय. तो घरातून निघतो. ऑफिसमध्ये अर्जुन मनात म्हणतो, आज मी तिला सरप्राईज देणार आहे. मला अंगठी घ्यायला हवी आणि तिचं आवडतंही घ्यायला हवं. तिला खायला खूप आवडतं. थोड्या वेळाने त्याला काकूचा फोन येतो. अर्जुन आश्चर्यचकित होतो. इतक्या दिवसांनी तिने फोन केला होता. तो फोन उचलतो. अर्जुन म्हणतो, काकू, कुठे होत्या तुम्ही? फोन का नाही घेतलात? आमच्या घरी का नाही आलात? काकू म्हणते, माफ कर अर्जुन, मला तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. आपण 7 वाजता भेटू शकतो का? अर्जुन म्हणतो, हो नक्की. फोन संपतो. अर्जुन म्हणतो, काय आहे तिला जे मला सांगायचं आहे? तिला काही त्रास तर नाही ना? चालेल, मी अंजलीला 7:30ला सांगितलंय. 7 वाजता वेळ आहे माझ्याकडे. 7 वाजले. तो कॅफेमध्ये जातो आणि काकूची वाट पाहतो. काकू येते, बसते आणि रडायला लागते. अर्जुन म्हणतो, काकू, का रडताय? काकू म्हणते, माफ कर अर्जुन, मी आत्ता खोटं बोलू शकत नाही. मला तुझ्या आईची भीती वाटत होती म्हणून काही बोलले नाही. अर्जुन म्हणतो, काय झालं काकू? सांगा. माझ्या आईने काय केलं तुमच्यासोबत? काकू म्हणते, अर्जुन, माफ कर. तुझं बाळ जिन्यावरून पडल्यामुळे नाही मेलेलं. अर्जुन म्हणतो, हो मला माहिती आहे ते. काकू म्हणते, पण अंजली घसरली नाही आणि पडलीही नाही. त्या रात्री तुझी आई आली आणि तिला खूप ओरडली. तिला घरातून हकलून दिलं. अंजली खूप रडत होती, पण तिने तिला राहू दिलं नाही. आणि मग तुझ्या आईने... अर्जुन म्हणतो, पुढे सांगा काकू. काकू म्हणते, मग तिने अंजलीच्या पोटात खूप जोरात लाथ मारली आणि अंजली जिन्यावरून खाली पडली. हेच खरं झालं. तुझ्या आईने मला सांगितलं होतं की त्याला काहीही सांगू नको म्हणून. माफ कर अर्जुन, मला माफ कर. आपली बिचारी अंजली. तिला सगळं माहीत असूनही ती तुला सांगू शकली नाही, कारण ती तुझ्या आईबद्दल बोलू शकत नव्हती. अर्जुन गप्प होतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. अर्जुन म्हणतो, माझी अंजली, तिने इतका त्रास सहन केला पण मला काहीच सांगितलं नाही. आईने माझं लेकरू मारलं. तो जोरात रडू लागतो. काकू म्हणतात, रडू नको अर्जुन, तिच्याकडे जा. ती एकटी आहे या दुःखात. तुला तिच्यासोबत राहायला हवं. तेव्हा अर्जुनला आठवतं की अंजली त्याची वाट बघत आहे. अर्जुन म्हणतो, काकू, माफी मागू नका. मला माहिती आहे तुम्हाला कसं वाटत असेल. मी आता जातो. अंजली माझी वाट बघते आहे आणि तुम्ही घरी या, ठीक? काकू म्हणते, ठीक आहे, जा अर्जुन. अर्जुन रडत रडत अंजलीकडे धावतो. तो थांबतच नाही. आता दोघे रस्त्याच्या 2 बाजूंना उभे असतात. अंजली अर्जुनला पाहते. ते एकमेकांना हात दाखवतात. इतक्यात अर्जुन रस्ता ओलांडायला जातो आणि अचानक एक कार येऊन त्याला जोरात धडक देते. अंजली म्हणते, अर्जुन.
ती जोरात किंचाळते आणि त्याच्याकडे धावून जाते. अर्जुन रक्ताने माखलेला रस्त्यावर पडलेला असतो. अंजली त्याचं डोकं मांडीवर घेते, त्याला हलवते. अंजली म्हणते, अर्जुन डोळे उघड, अर्जुन. पण तो प्रतिसाद देत नाही. ती वेड्यासारखी रडते. लोकांना विनवते की कुणीतरी मदत करा, माझ्या नवऱ्याला वाचवा. अचानक ॲम्ब्युलन्स येते आणि त्याला रुग्णालयात घेऊन जाते. दरम्यान अर्जुनची आई घरी येते. आई म्हणते, अर्जुन, अर्जुन कुठे आहेस? कोणी उत्तर का देत नाही? ती वरच्या मजल्यावर जाते. रूममध्ये कुणी नसतं. बाहेर पडायच्या आधी तिच्या नजरेस टेबलावर काहीतरी लागतं. ती ते उचलते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं लिहिलेलं असतं. आई म्हणते, काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? म्हणजे ती खरी बायकोच नाही. दोघे मला फसवत होते. आता दाखवते तिला. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. आई म्हणते, हॅलो. हॉस्पिटलमधून म्हणतात. आपण अर्जुनची आई बोलताय? आम्ही हॉस्पिटलमधून बोलतोय. तुमच्या मुलाला कारने धडक दिली आहे? आई म्हणते, काय? माझा मुलगा? मी लगेच येते. ती लगेच हॉस्पिटलला धाव घेते. हॉस्पिटलमध्ये अंजली अजूनही रडत बसलेली असते. तिचे हात रक्ताने माखलेले, ओठ थरथरतायत. डॉक्टर बाहेर येतो. अंजली म्हणते, डॉक्टर, अर्जुन कसा आहे? डॉक्टर म्हणतो, तो ठीक आहे, पण अजून शुद्धीवर नाही. थांबावं लागेल. अंजली म्हणते, ठीक आहे डॉक्टर, धन्यवाद. ती पुन्हा जमिनीवर बसून रडू लागते. अर्जुनची आई हॉस्पिटलमध्ये येते. ती अंजलीकडे पाहते. आई म्हणते, तू? अंजली घाबरते. आई म्हणते, तू माझ्या मुलाला मारायचा प्रयत्न केला? कसं जमलं तुला हे? माझा बिचारा मुलगा. अंजली म्हणते, आई, मी नाही केलं. तो रस्ता ओलांडत होता आणि अचानक. आई म्हणते, आई? नक्की आहे ना तू? मी तुझी आई नाही आणि सासू तर अजिबातच नाही. माझ्याशी खेळतेस का तू? तुला वाटलं मला काही करणार नाही? ती कॉन्ट्रॅक्ट पेपर तिच्या समोर फेकते. आई म्हणते, हे काय आहे? नाटक करत होतीस ना तू? अंजली म्हणते, आई, मी त्याला खरंच प्रेम करते. तोही मला करतो. हे फक्त. आई म्हणते, काही नाही. तू माझ्या मुलाला मारून त्याचे पैसे घ्यायचा प्लॅन करत होतीस. आता निघून जा इथून. पुन्हा कधी येऊ नको. माझ्या मुलाजवळ तर अजिबात येऊ नकोस. ती अंजलीला ओढून बाहेर करते. अंजली खूप विनंती करते की कृपा करून एकदा तरी पाहू दे मला अर्जुनला. पण ती तिला आत येऊ देत नाही. अंजली हॉस्पिटल सोडते, घरी जाते, आपले कपडे भरते आणि घर सोडून निघते. अंजली मनात म्हणते, माफ कर अर्जुन. मी माझं वचन पाडू शकले नाही. मी तुला इतके दिवस दुखावलं. तुझं आयुष्य माझ्या येण्यामुळे गोंधळून गेलं. माफ कर. मी तुला आता भेटायला पात्र नाही. मला तुझी खूप आठवण येईल. पण तू आता आनंदी राहा. तुला इजा झाली तीही माझ्यामुळे. माफ कर. मी आता तुला पुन्हा त्रास देणार नाही. अंजली राहण्यासाठी हॉटेल शोधते. पण सगळे हॉटेल्स खूप महाग असतात. ती चालत चालत जाते आणि तिला एक फलक दिसतो. रेंट रूम, भाड्याने खोली आणि किंमतीही कमी. तिने लगेच नंबरवर कॉल केला आणि तिथे गेली. मालकीण म्हणते, फार मोठी रूम नाही आहे. तू इथे राहू शकशील याची खात्री आहे का? अंजली म्हणते, हो मॅडम, धन्यवाद. ती तिथे राहू लागते. छोटीशी खोली असते, पण तिला समाधान असतं. सकाळी हॉस्पिटलमध्ये अर्जुन शुद्धीवर येतो. त्याची आई अजूनही रूममध्ये बसलेली असते. आई म्हणते, बाळा, तू उठलास? मला खूप आनंद झाला. अर्जुन म्हणतो, ती कुठे आहे? अंजली. आई म्हणते, काय? तिचा शोध घेतोयस? ती आता परत येणार नाही. अर्जुन म्हणतो, काय? पुन्हा काय केलंस तिला? तिला ठार तर नाही मारलं तू? आई म्हणते, काय बोलतोयस बाळा? मला सर्व कळालं आहे. तुमचं नातं खोटं आहे ना? अर्जुन म्हणतो, कसं कळालं तुला? तूच तिला घरातून हकललं का? आई म्हणते, हो, मीच सांगितलं तिला की इथून निघून जा. ती गेली. ती तुझी बायको नाही, मग तिची चिंता का करतोस? अर्जुन म्हणतो, बायको नाही? आणि तू तिला कुत्री म्हणालीस? मग तू कोण? खुनी? आई म्हणते, काय काय बोलतोयस तू? अर्जुन म्हणतो, मला सगळं माहिती आहे. तू तिला जिन्यावरून ढकललं आणि तिच्या पोटात लाथ मारलीस आणि काकूला सांगितलं की मला सांगू नकोस. आई म्हणते, पण ती तुझी खरी बायको नाही. अर्जुन म्हणतो, काय? तुला लाज नाही वाटत? तू अशी कशी होऊ शकतेस? आई म्हणते, अशी कशी? तू माझ्याशीच खोटं बोललास. अर्जुन म्हणतो, मी खरंच तिला प्रेम करतो. हो, सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट होता, पण आम्ही खरंच प्रेम करतो एकमेकांवर. आतापासून तुला माझ्यावर हक्क नाही. तुला वाटतं अंजलीला दूर केलंस तर मी तुला प्रेम करेन? कधीच नाही. आतापासून मी तुला आई म्हणणार नाही. आई म्हणते, अर्जुन, असं का बोलतोयस? मी तुझी आई आहे. अर्जुन म्हणतो, खरी आई आपल्या नातवाला मारत नाही, पण तू मारलंस. माझं मूल ठार केलंस. अंजली किती तुटली होती माहिती आहे तुला? आता तू घर सोड.
तू माणूस आहे की नाही देव जाणे. आई म्हणते काय? माझा नातू? काय बोलतो आहेस अर्जुन? अर्जुन म्हणतो अंजली गर्भवती होती, पण तू तिच्या पोटात लाथ मारलीस आणि ती जिन्यावरून पडली. माझं मूल गेलं ते तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे. तुला माहिती असूनही तू असं केलंस. आई म्हणते मला माहीत नव्हतं रे बाळा, खरंच मला माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट होती. मी अर्जुन म्हणतो काय झालं तरी? प्रेग्नंट असो की नसो, तू एका स्त्रीला लाथ मारू शकतेस? तुला काय झालंय? कसे माणसं असतात अशी? आई म्हणते अर्जुन माफ कर, तुझं लेकरू गेलं, माझ्या हातून झालं. अर्जुन म्हणतो रड, रड जितकं रडायचं आहे. मला माहिती आहे हेही खोटं आहे. थांब, तुला माहिती आहे? अंजलीने मला सांगितलंच नाही की तू हे केलंस तिच्यासोबत. तिने सांगितलं नाही की तू आमचं मूल मारलं, कारण ती अजूनही तुला आई मानायची. पण आता तू तिलाही घरातून हकलून दिलंस. निघ इथून. आई म्हणते बाळा, कृपा करून. अर्जुन म्हणतो निघ, मला तुझा चेहराही पाहायचा नाही. मला फक्त माझी अंजली हवी आहे. आतापासून मला त्रास देऊ नकोस. तेव्हा आई रडत रडत रूम सोडते. अर्जुन पुन्हा रडायला लागतो. तो फोन उचलतो आणि अंजलीला कॉल करतो, पण फोन स्विच ऑफ असतो. तो हॉस्पिटलमधून बाहेर पडतो आणि घरी येतो. तो अंजलीला शोधायला निघतो. तो सगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन चौकशी करतो, पण ती सापडत नाही. अर्जुन म्हणतो अंजली, कृपया जाऊ नकोस, तू मला वचन दिलं होतंस. आई म्हणते अंजली, मला माहीत नव्हतं की तू इतकी चांगली मुलगी आहेस. मला माफ कर. मी माझंच मूल मारलं, माझं नातवंड. ती किती तुटली असेल मला याची कल्पनाही नव्हती. देवा, मी इतकी वाईट कशी झाले? तिला घरातून हाकलण्यासाठी मी सगळं केलं आणि आता ती गेली म्हणून मी रडते आहे. मला माफ कर अंजली, मी तुला नक्की शोधेल, पण मी तुझ्यासमोर कशी जाईन? मी कसला माणूस आहे? मी राक्षसी आहे. आई स्वतःलाच दोष देत खूप रडते. तिला आता स्वतःची चूक समजली होती. अर्जुनच्या घरी अर्जुन म्हणतो पुन्हा मी एकटा झालोय. अंजली प्लीज मला सोडून जाऊ नकोस. तुझ्या वाचून मी जगू शकत नाही. तू मला असं सोडून कशी गेलीस? कृपा करून परत ये अंजली. काही दिवस जातात. तो तिला शोधत राहतो, पण ती सापडत नाही. तो परत कामावर जाऊ लागतो. त्याने आईशी पूर्ण संबंध तोडले होते. तो कुणाशी बोलत नसे. ऑफिसमध्ये सगळ्यांवर राग काढत असे. रात्री रडत रडत झोपायचा. तो पूर्ण नैराश्यात गेला होता. त्याची आई मात्र आता बदलली होती, पण अर्जुन अजूनही तिच्याशी बोलत नव्हता. दररोज आई अंजलीला शोधायला निघायची. ती खूप नम्र झाली होती. तिच्यात खूप मोठा बदल झाला होता. अंजलीच्या राहत्या ठिकाणी अंजली अजूनही नोकरी शोधत होती. ती एका कॅफेत पार्ट टाइम जॉब करत होती. ती खूप दुःखी होती. अंजली मनात म्हणते, अर्जुन, मी अजूनही तुला प्रेम करते. मला तुझी खूप आठवण येते. मला तुला भेटायचंय, पण मी परत तुझ्या आयुष्यात आली तर तुला अजून त्रास होईल. मी वचन देते, मी तुला पुन्हा त्रास देणार नाही. मी प्रयत्न करेन तुला विसरण्याचा, नाहीतर मला पुन्हा तुझ्यासमोर जायची इच्छा होईल. काही महिने जातात. अंजली अजूनही पार्ट टाइम काम करत असते. अर्जुन आपलं काम करत असतो. आई अजूनही तिला शोधत असते. त्यांच्या आयुष्यात शांतता तर आहे, पण आनंद नाही. ऑफिसमध्ये एक स्टाफ मेंबर म्हणतो, आपल्या बॉसला पाहिलंस का? तो आता अगदी शांत झाला आहे. मला वाटतं त्याने काही महिन्यांपासून हसलेलाच नाही आणि अंजली पण आता कामावर येत नाही. स्टाफ 2 म्हणतो, हो, मलाही तसं वाटलं. बहुतेक त्यांचं ब्रेकअप झालं आहे. स्टाफ 1 म्हणतो, आपला बॉस इतका तुटलेला पाहवत नाही. मला खूप वाईट वाटतं. स्टाफ 2 म्हणतो, हो, आशा करते ते परत येतील. अर्जुन ऑफिसमध्ये काम करत असतो. अचानक एक कामगार येतो. कामगार म्हणतो, सर, हे डॉक्युमेंट्स तुम्ही सांगितले होते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, इथे ठेवा आणि जा. कामगार म्हणतो, ठीक आहे सर. तो निघून जातो. अर्जुन मनात म्हणतो, अंजली, कशी आहेस तू? माझ्या वाचून आनंदी आहेस? तुला माझी आठवण येत नाही? मला भेटायला नाही वाटत तुला? प्लीज मला भेट. मी तुझ्या वाचून जगू शकत नाही आहे. तो रडायला लागतो. अर्जुनच्या आईच्या घरी मोलकरीण म्हणते, मॅडम, काहीतरी खा प्लीज. तुम्ही रोज असंच राहता. आई म्हणते, हो, कारण मी अशीच आहे. मी वाईट माणूस आहे आणि मला हे आता समजलंय, पण खूप उशिरा, अंजली गेल्यावर. मी वाईट आई आहे. आता माझा मुलगाही मला भेटायला तयार नाही. मला माहीत आहे त्याला किती वेदना झाल्या आहेत. मी त्याचं बाळ मारलं आहे. मोलकरीण म्हणते, मॅडम, असं बोलू नका. आपण तिला नक्की सापडून आणाल. मला खात्री आहे ती परत येईल. ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. आई म्हणते, मला आशा आहे ते लवकर होईल.
मी पाहू इच्छिते की तो पुन्हा आनंदी व्हावा. मी अंजलीला माफी मागू इच्छिते. मी तिच्याबद्दल भयंकर वागत होते. मोलकरीण म्हणते, आत्ता काही सांगू नका. चला बाहेर जाऊ. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या कथेचा हा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.